जहां लाखों सपने टूट जाते हैं वहीं से लेजेंड्स का दौर शुरू होता है, क्योंकि वो किस्मत से नहीं अपने जुनून से नया मकाम बनाते हैं। Ladies and gentlemen, you are still not ready for this. शकुंतला मॅथ्स अकॅडमी म्हणजे 10वी बोर्ड परीक्षेत यशाची हमी। महाराष्ट्रातील देहवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचं मी SK स्वागत करतो। काल आपण सराव संच 1.5 सोडवत होतो आणि त्यामधील आपण 4 उदाहरणे सोडवलेली सुद्धा आहेत। काही तांत्रिक कारणास्तव राहिलेली 2 उदाहरणे सोडवले गेलेली नाहीत, ती आज आपण कंप्लीट करणार आहोत। तरी सर्वांनी लेक्चरला लवकर जॉईन व्हायचंय। कालच्या प्रमाणेच आज आपण राहिलेली उदाहरणे कंप्लीट करणार आहोत। सर्व गणिताला एन्जॉय करत असताल अशी मी आशा करतो, कारण की गणित हा विषय एन्जॉय करण्याचाच विषय आहे। जे कोणी विद्यार्थी नवीन जॉईन झाले असतील त्यांनी शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राइब करायचंय आणि पाठीमागील व्हिडिओ लेक्चरद्वारे सिलेबस पूर्ण करून घ्यायचा आहे आणि आमच्या सोबत झिरो टू हिरो बनण्याच्या प्रवाहामध्ये सामील व्हायचंय। आज आपण बघूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न असा आहे, 10 टनाची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा 2 प्रकारच्या पेट्या आहेत आणि त्या पेट्या विशिष्ट वजनाच्या आहेत। म्हणजे A आणि B ह्या पेट्यांचं वजन विशिष्ट आहे, म्हणजे वेगवेगळं वजन आहे। जर A प्रकारच्या 150 पेट्या आणि B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते। आता सर्वांना 10 टन म्हणजे किती किलो ही प्रथमतः गोष्ट माहिती पाहिजे। 10 टन म्हणजेच 10,000 किलो, 1 क्विंटल म्हणजे 100 किलो, 1 टन म्हणजे 1000 किलो। हे जे मापन आहे ते तुम्हाला माहिती हवंय, कारण की एक्झाम मध्ये डायरेक्ट दिलेला असेल की 10 टन। त्यामुळे जर तुम्हाला समीकरणामध्ये कन्वर्जन करायचं असेल तर कन्वर्जन एककांचं कन्वर्जन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आता हे बघा, त्यांनी काय दिलंय कंडिशन, आपण प्रत्येक घेऊया। 10 टनाची क्षमता म्हणजेच 1 टन बरोबर आपणाला माहित आहे 1000 किलो, त्याच बरोबर 10 टन बरोबर 10,000 किलो, हे झालं आपल्याला मापन। आता बघा, ट्रक A आणि ट्रक B म्हणजे ट्रक मध्ये A आणि B अशा 2 प्रकारच्या विशिष्ट वजनाच्या पेट्या आहेत। तर आपल्याला फायनल मध्ये काय काढायला सांगितले, त्यांनी प्रत्येक पेटीचं वजन काढायला सांगितले। मग आपण काय करूया, समजू आपण A पेटीचे वजन X मानू आणि B पेटीचे वजन Y मानू। आपण ग्राह्य धरलेला आहे A पेटीचं वजन X आणि B पेटीचं वजन Y। आता आपण काय करायचं, दिलेल्या शाब्दिक संरचनेवरून समीकरणामध्ये कन्वर्जन करायचंय। आता समीकरणामध्ये कन्वर्जन करण्यासाठी पुढील म्हणजे दिलेल्या उदाहरणामध्ये 2 कंडिशन दिलेल्या असणारच। आता प्रथम कंडिशन काय आहे हे बघा, जर A प्रकारच्या 150 पेट्या आणि B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनची क्षमता पूर्ण होते। A प्रकारच्या 150 आणि B प्रकारच्या 100 टोटल 250 पेट्या भरल्या असता टोटल वजन होते 10 टन म्हणजेच 10,000 किलो। आता ह्यावरून आपण समीकरण बनवूया। काय समीकरण काय सांगतंय, समजा आपण काय धरलंय, A पेटीचं वजन X मानलंय। A पेटीचं वजन आणि 100 पेट्या घेतल्या तर किती होणार ते टोटल वजन, 100 × X। कसं होणार, 100 A पेटी A प्रकारच्या 150 पेट्या समजा, तर 150 × X हे झालं टोटल 150 पेट्यांचं वजन। म्हणजे A प्रकारच्या 150 पेट्यांचं वजन प्लस B प्रकारच्या 100 पेट्या आहेत, पण B प्रकारच्या पेटीचं वजन किती आहे, Y, म्हणून 100 × Y हे झालं B प्रकारच्या
पेटीचं वजन, आणि टोटल वजन त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 टन म्हणजेच 10,000 किलो. आता ह्या समीकरणावरून आपण जर ह्या पूर्ण समीकरणाला 10 ने भागितलं असता आपल्याला 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000 हे समीकरण मिळतं. आता ही कंडिशन नंबर 1 झाली. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण बघू शकतो. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय बघा, ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्यात परंतु ट्रक पूर्ण नाही झाला. अजून ट्रक पूर्ण होण्यासाठी 40 बी प्रकारच्या पेट्या लागतात. म्हणजे टोटल त्यांनी सांगितलंय ए प्रकारच्या 260 पेट्या भरलेल्या आहेत, पण ट्रक पूर्ण भरलाय का नाही. म्हणजे ट्रक पूर्ण भरण्यासाठी अजून 40 पेट्या लागतात. म्हणजेच आपण त्या कंडिशन वरून दुसरं समीकरण बनवू शकतो. कसं बनवू शकतो, ए प्रकारच्या पेटीचं वजन किती आहे एक्स. आपण एक्स म्हणजे ए प्रकारच्या 260 पेट्या घेतल्यात, म्हणजे 260 पेट्याचं वजन किती झालं 260 इंटू एक्स, प्लस 40 पेट्या भरल्या नाहीत, पण 40 पेट्या भरल्या तरच गाडीची टनाची क्षमता पूर्ण होते. म्हणून आपण 40 पेट्या पण इथे ऍड करू, तेव्हाच आपली 10 टन क्षमता पूर्ण होते. म्हणजेच 40y इज इक्वल टू 10,000. आता इथे पण 10 न भागितला असता 26x प्लस 4y इज इक्वल टू 1000. हे इक्वेशन नंबर 2 मिळालेलं आहे. आपण वरती प्राप्त झालेल्या इक्वेशनला समीकरण नंबर 1 आणि आता प्राप्त झालेल्या समीकरणाला समीकरण नंबर 2 असं नामकरण करूया. आता आपली स्टेप शाब्दिक संरचनेवरून आपण समीकरणामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आता समीकरणावरून आपल्याला समीकरणाचं निरीक्षण करायचंय आणि आपल्याला ठरवायचं की समीकरण कुठल्या पद्धतीनं सोडवायचे. आता हे बघा, समीकरण कुठल्या पद्धतीनं सोडवायचे. आता इथे 15x आणि 26x x या चलाचे सहगुणक आहेत, त्यामुळे हे सहगुणक तर आपल्याला सेम करता येत नाहीत. मग y चलाचे बघूया. आता y चलाचे सहगुणक इथे 10y आहे, इथं 4y आहे. मग 10y आणि 4y हे दोन सहगुणक समजा आपण समीकरण 1 ला जर 2 ने गुणले तर 20y होईल, आणि समीकरण 2 ला जर 5 ने गुणले तर इथे 20y होईल. म्हणजे आपल्याला y चलाचा सहगुणक सेम करता येईल आणि y चलाचा लोप करून x चलाची किंमत काढता येईल. आता हे बघा, समीकरण सर्वांनी ध्यान द्यायचंय. समीकरण 1 ला 2 ने गुणू व समीकरण 2 ला 5 ने गुणू व समीकरण 1 मधून 2 वजा करू. म्हणजे आपल्याला वजा केला असता दोन्ही. आता बघा, समीकरण 1 ला जर 2 ने गुणलं किती होणार आहे 30x प्लस 20y इज इक्वल टू 2000. तर समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायला लागणार आपल्याला, कारण की हे बघा 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000 आलेला आहे. म्हणजे आपण याला 2 ने गुणलं तर 30x प्लस 20y इज इक्वल टू 2000 आले. आता हे बघा, समीकरण 2 ला आपण 5 ने गुणत आहोत. आता समीकरण 2 ला जर 5 ने गुणलं तर कुठलं समीकरण बनणार आहे समीकरण 2 ला 5 ने गुणू आपण. समीकरण 2 ला 5 ने गुणला असता 26 पंचे 130x प्लस 20y इज इक्वल टू 5000. आता हे समीकरण बघा, समीकरण आपण समजा हे गुणाकारच इथे करून घेऊया, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येईल. आता समीकरण 2 ला
समीकरण 1 ला 2 ने गुणले आणि समीकरण 2 ला 5 ने गुणले. समजा आपण याला समीकरण 3 आणि समीकरण 4 असं नामकरण करूया. आता या समीकरण 4 मधून 3 वजा करू म्हणजे आपल्याला सेम सहगुणक असलेल्या चलाचा लोप करता येईल. म्हणजे 130x प्लस 20y इज इक्वल टू 5000 मायनस 30x प्लस 20y इज इक्वल टू 2000. आता हे बघा, मायनस केला असता चिन्ह लक्षात ठेवायचे, 20y आणि मायनस 20y म्हणजे प्लस 20y मायनस 20y कट होईल. 130 मधून 30 गेले असता 100x मिळेल आणि 5000 मधून 2000 गेले असता आपल्याला 3000 मिळेल. म्हणजे 2 शून्य ह्या साईडचे 2 शून्य ह्या साईडचे जर आपण कट केले तर x या चलाची किंमत आपल्याला 30 मिळणार आहे. x या चलाची किंमत 30 मिळणार आहे. आता आपण काय करूया, ही समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. समीकरण नंबर काय आहे आपलं, 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000 आहे. हे आहे आपलं समीकरण नंबर 1. आता x ची किंमत जर 30 ठेवली तर 15 × 30 प्लस 10y इज इक्वल टू 1000 म्हणजे 450 प्लस 10y इज इक्वल टू 1000 आणि 10y इज इक्वल टू 1000 मायनस 450. तसेच 10y इज इक्वल टू 550 आणि y बरोबर 550 भागिले 10 म्हणजे y बरोबर 55. आपल्याला x तसेच y दोन्ही चलाच्या किमती ही दोन एक सामायिक समीकरणे सोडवल्यानंतर मिळालेली आहेत. म्हणजेच आपल्याला ए पेटीचं वजन किती आहे, ए पेटीचं वजन 30 किलो आहे आणि बी पेटीचं वजन 55 किलो आहे. म्हणजे ए प्रकारच्या पेटीचे वजन, ए प्रकारच्या पेटीचं वजन 30 किलो व बी प्रकारच्या पेटीचे वजन किती मिळालेलं आहे, 55 किलो. असं पूर्णतः शाब्दिक संरचनेचं अगोदर दिलेल्या शाब्दिक संरचनेला म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट काढायच्यात, ज्या गोष्टीचं उत्तर काढायचंय त्याला अगोदर चल निर्धारित करायचे आणि चल निर्धारित करून दिलेल्या कंडिशन वरून दोन समीकरण बनवून घ्यायचे आणि दोन समीकरणामध्ये समीकरणाचं अगोदर निरीक्षण करायचंय. आपण ठरवायचे ती समीकरणं कुठल्या मेथडला सोडवली जाऊ शकतात आणि ती समीकरणं सोडवायची. म्हणजे तुम्ही कोणतीही मेथड इथे वापरू शकता, सबस्टिट्यूशन मेथड, इलिमिनेशन मेथड किंवा क्रॅमर्स रूल. आता इथे आपण इलिमिनेशन मेथड वापरलेली आहे आणि y या चलाचा सहगुणक सेम करून घेतलेला आहे आणि y चलाचा लोप करून x चलाची किंमत काढलेली आहे. तसेच x चलाची मिळालेली किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवून y चलाची किंमत काढलेली आहे. त्या प्रकारे आपल्याला x आणि y या दोन्ही चलाच्या किमती मिळाल्या. म्हणजेच आपल्याला ए प्रकारच्या पेटीचं वजन तसेच बी प्रकारच्या पेटीचं वजन मिळालेलं आहे. सर्वांना समजलं असेलच कारण की मी 2 वेळेस रिपीट केलेला आहे. प्रश्न काही अवघड नाही. प्रत्येक स्टेप बाय स्टेप फक्त दिलेल्या शाब्दिक संरचनेचं तुम्हाला समीकरणामध्ये कन्वर्जन करता आलं तर तुम्ही प्रश्न सोडवू शकता. अशाच पद्धतीने गणितामध्ये जर तुम्हाला 0 to हिरो व्हायचं असेल तर शकुंतला मॅथ्स अकॅडमी YouTube चॅनलला अवश्य जॉईन करा. अजून एक नवीन सिरीज 10 मिनिट्स गणित ब्रह्मास्त्र रिव्हिजन सिरीज मी स्टार्ट करत आहे. कारण की तुम्ही इथे बेसिक कन्सेप्ट शिकतच आहात. कारण की आता हा चॅप्टर संपल्यानंतर नवीन चॅप्टर सुरुवात होईल. मग पाठीमागील चॅप्टर तुम्हाला विसरल्यागत वाटेल. त्यामुळं पाठीमागील झालेल्या प्रकरणातील कन्सेप्ट विसरल्यागत वाटू नये म्हणून शॉर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला रिव्हिजन केलं जाणार आहे. तेच रिव्हिजन तुम्हाला 10 मिनिट डेली 10 मिनिट ब्रह्मास्त्र गणित रिव्हिजन सिरीज या सिरीज मध्ये पाहायला मिळेल. ही सिरीजचा अनाउन्समेंट मी पाठीमागील लेक्चरलाच केलेला आहे. या सिरीजच्या माध्यमातून जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल
तर तुम्ही शकुंतला मॅथ्स अकॅडमी या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. तसेच शकुंतला मॅथ्स अकॅडमी या फेसबुक पेजलाही तुम्ही फॉलो करून तुमच्या रिव्हिजन करून तुमच्या यशामध्ये एक महत्वपूर्ण टप्पा तुम्ही पार करू शकता. चला, हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आपण बघूया ह्या पुढील उदाहरण. पुढील उदाहरण पण असेच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं सर्वांनी शाब्दिक संरचनेतला दिलेल्या शाब्दिक संरचनेला म्हणजेच उदाहरणाला लक्षपूर्वक रीड करायचंय. उदाहरण रीड करताना कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, कारण की जेव्हा तुम्हाला पूर्ण उदाहरण समजेल तेव्हाच तुम्ही शाब्दिक संरचनेतून समीकरणामध्ये कन्वर्जन करू शकता. आता बघूया पुढील उदाहरण काय दिले. हे बघा, विशाल एक व्यक्ती आहे. विशालने 1900 किमी प्रवासापैकी 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर काही अंतर विमानाने पूर्ण केलेले आहेत. काही अंतर बसने तर काही अंतर विमानाने पूर्ण केले. म्हणजे 1900 किलोमीटर म्हणजे काय, हा विशाल बाहेर देशात गेलेला नसेल, हो आपल्याच देशामध्ये समजा मुंबई पासून बेंगलोर पर्यंत गेला असेल तर 1900 किमी अंतर होऊ शकतं. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे. अजून एक दिलेला आहे त्यांनी, बसचा सरासरी वेग 60 किमी प्रति तास आहे. 60 किमी प्रति तास किंवा दर तास आहे. तसेच विमानाचा प्रति तास वेग 700 किमी प्रति तास आहे. म्हणजे बसचा जो वेग आहे तो 60 किमी प्रति तास आहे आणि विमानाचा जो वेग आहे तो 700 किमी प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल, जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किमी प्रवास केला. विशालने बसने किती किमी प्रवास केला. खूपच इंटरेस्टेड प्रश्न आहे. विशालने टोटल प्रवास x, समजा बसने x किमी केलाय आणि विमानाने y किमी केलाय, असं आपण प्रथमतः ग्राह्य धरू. म्हणजे आपल्याला जे काढायचंय ते अगोदर ग्राह्य धरायचं. समजा विशालने बसने x किमी व विमानाने y किमी प्रवास केला. आपण ग्राह्य धरले, बसने x किमी आणि विमानाने y किमी प्रवास केला. आता इथे एक मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सूत्र माहिती असायला पाहिजे. ते सूत्र असं आहे, वेळ किंवा काळ इज इक्वल टू अंतर भागिले वेग. म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता ह्या सूत्रानुसार तुम्हाला टोटल वेळ दिलेला आहे, कारण की बसने प्रवास केलाय, विमानानेही प्रवास केलाय आणि टोटल दोन्ही मिळून 5 तास दिलेले आहेत. म्हणजे आपण काय करू शकतो, आता
ह्या शाब्दिक संरचनेवरून आपण अगोदर समीकरण बनवून घेऊया. आता इथे तर कंडिशन एकच दिली, पण तुम्हाला दुसरी कंडिशन पण आहे. विशालने 1900 किमी प्रवास केलाय. 1900 किमी म्हणजे टोटल 1900 किमी केलाय. तर त्याने आपण ह्या एकाच वाक्यावरून त्याने बसने केलेला प्रवास प्लस वायने केलेला प्रवास इज इक्वल टू 1900 हे एक इक्वेशन बनवू शकतो. समजलं? म्हणजे फक्त विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने व काही अंतर विमानाने पूर्ण केले. म्हणजेच बसने तसेच विमानाने दोन्ही मिळून पूर्ण केलेलं अंतर आहे 1900 किमी. म्हणजे आपल्याला समीकरण नंबर 1 मिळालेलं आहे. आता हे बघा, आता समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 2 कसं काढायचं आपण? आता पूर्ण त्यांनी वेळ दिलाय 5 तास. म्हणजे आता आपण बघूया, 60 किमी हा पण त्याचा वेग आहे आणि 700 किमी हा विमानाचा वेग आहे. आता डिस्टन्स आहे काहीच आपल्याकडे? डिस्टन्स नाही आहे. तर आपण कन्सिडर काय केलंय, बसने जर तो x किमी गेला आणि बसचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि विमानाने प्रवास केला तेव्हा किती y किमी प्रवास केला आणि विमानाचा वेग 700 किमी प्रति तास आहे. तर टोटल त्याला लागले आहेत 5 तास. म्हणजे x हे जे आहे ते तो अंतर आहे आणि हा त्याचा वेग आहे. म्हणजे वेळ जर काढायचा असेल तर अंतर भागिले वेग, म्हणजेच आपण हे वेळच आहे. बसने प्रवास करण्यासाठी विशालला लागणारा वेळ, तसेच विमानाने प्रवास करण्यासाठी विशालला लागलेला वेग, म्हणजे x किमी अंतर पास करण्यासाठी 60 किमी प्रति तासने लागणारा वेळ प्लस y किमी अंतर पार करण्यासाठी 700 किमी प्रति तास स्पीड वेगाने लागणारा वेळ, दोन्ही वेळाची बेरीज म्हणजे 5 तास आहे. हे झालं समीकरण नंबर 2. अशा तऱ्हेने तुम्हाला समीकरणामध्ये कन्वर्जन करता आलं पाहिजे. समीकरणामध्ये कन्वर्जन करता आलं तर तुम्ही उत्तर अर्धे उत्तर इथे फाइंड आउट केल्यासारखं होतं. आता बघा, आता हे कसं काढणार तुम्ही? समजा हे इक्वेशन सोडून घेऊया आपण. 700x तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 700x प्लस 60y 742 आणि हे 3 शून्य इज इक्वल टू 5. आता ह्याला सुद्धा पण अजून सिम्प्लिफाय करता येऊ शकतो तुम्हाला. 700x भागिले 42,000 प्लस 60y भागिले 42,000 इज इक्वल टू 5. आता हे शून्य आहे ना, हे शून्य कॅन्सल करूया. हे शून्य कॅन्सल करूया. म्हणजे आपल्याला 70x इक्वेशन काय मिळणार आहे? 70x भागिले 4200 प्लस 6y भागिले 4200 इज इक्वल टू 5. म्हणजेच 70x प्लस 6y इज इक्वल टू 4200 इंटू 5 म्हणजे किती होणार आहे? टोटल होणार आहे 21,000. हे तुम्हाला समीकरण नंबर 2 म्हणता येईल. म्हणजे आपल्याला समीकरण नंबर 1 इझिली दिलं होतं आणि समीकरण नंबर 2 ह्या सूत्रामध्ये ठेवून, म्हणजे वेळ दिला होता, टोटल वेळ दिला असता बसने आणि विमानाने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ 5 तास आहे असं आपल्याला शाब्दिक संरचनेमध्ये दिलेलं आहे. त्या संरचनेवरून हे समीकरण बनवलेलं आहे आणि हे समीकरण सिम्प्लिफाईड म्हणजे सोडवलं असता आपल्याला हे साध्या स्वरूपात रेषीय समीकरण मिळतं. आता ह्या 2 रेषीय समीकरणावरून आपणास x आणि y या चलाच्या किमती काढायच्यात. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे. आता आपण दोन्ही समीकरणाचा विचार करू. समजा इथे काय आहे? x प्लस y इज इक्वल टू 1900 आणि इथे काय आहे? 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. आता काय करूया? समीकरण समीकरण 2 ला अजून सिम्प्लिफाय करता येते का विचार करूया. 2 ने भाग जाऊ शकतो. आता समीकरण 2 ला अजून 2 ने भाग घालू म्हणजे आपल्याला 35x प्लस 3y इज इक्वल टू
10,500. समीकरण 2 ला सुद्धा अजून एक म्हणजे सिम्प्लिफाय करण्यासाठी 2 ने भाग दिले असता आपल्याला एक अजून सिम्प्लिफाईड असं समीकरण मिळणार आहे. काय मिळालेलं आहे? 35x + 3y + 10,500. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, समीकरण 1 आणि समीकरण 2 याचं ऑब्झर्वेशन करायचंय. समीकरण 1 काय आपला, तुम्ही बघा समीकरण 1 काय, x + y = 1900 आणि 35x + 3y = 10,500. आता दोन्ही समीकरणाचं निरीक्षण केले असता आपल्याला y ह्या चलाची किंमत सेम करता येऊ शकते. म्हणजे आपण करून घेऊ. समीकरण 1 ला 3 ने गुणू. आता समीकरण 1 ला 3 ने गुणू म्हणजे y या चलाची किंमत सुद्धा आपल्याला 3 बनवता येईल आणि y चलाचा लोप करता येईल. ह्यालाच म्हणायचं आपल्याला एलिमिनेशन मेथड. आता y या म्हणजे समीकरण 1 ला जर 3 ने गुणलं असतं आपल्याला काय मिळणार आहे बघा, 3x + 3y = 5,700. 5,700. आता हे बघा, आता समीकरण 2 मधून आता याला करू आपण नामकरण करू. याला वाटलं तर आपण समीकरण 3 देऊ आणि समीकरण 2 मधून 3 वजा करू. आता वजा बाकी तर सर्वांना येतेच आहे बघा. 35x + 3y = 10,500 वजा 3x + 3y = 5,700. आता वजाबाकी करताना चिन्हाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. आता हे बघा, 35x मधून 3x गेले असता आपल्याला 32x मिळत आहे आणि +3y आणि -3y कॅन्सल होत आहे. 10,500 मधून 5,700 गेले तर किती उरतात ते मला तुम्ही सांगा. 10,500 मधून 5,700 गेले असता म्हणजेच इथे उरतात तुम्हाला 4,800. आता x या चलाची किंमत आपण काढून घेणार आहोत. 4,800 भागिले 32. 4,800 भागिले 32. आता हे बघा, तुम्हाला 32 चा टेबल येत नाही तर लोड घ्यायचा नाही. आता इथे तुम्हाला 2 चा भाग द्यायचा म्हणजे 2400 भागिले 16 येईल. 2400 भागिले 16. आता 16चा तर टेबल येत असेल. आता 16 एका 16 खाली किती राहिले 8 आणि 0 म्हणजे 16 पंचे 80 म्हणजे टोटल तुम्हाला 150 मिळालेलं आहे. म्हणजे x ह्या चलाची किंमत तुम्हाला 150 मिळालेली आहे म्हणजे 150. आता x ह्या चलाची किंमत 150 आणि आपल्याला दोन्ही समीकरणामधून y या चलाची किंमत सुद्धा काढता येऊ शकते. म्हणजे आपण x चलाची किंमत मिळाली. आता समीकरण 1, समीकरण 2 पेक्षा समीकरण 1 मध्ये आपण x या चलाची किंमत ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. काय ठेवायचं आपल्याला समीकरण 1 मध्ये 150 म्हणजे 150 + y = टोटल प्रवास विशालने 1900 किमी केलाय. त्यापैकी बसने 150 केलाय म्हणजे विशालने विमानाने किती, बसने 150 केलाय. म्हणजे आपल्याला पुढे सॉल्व्ह करायची आवश्यकताच नाही. तरी पण मी तुम्हाला सांगतोय आणि प्रश्नामध्ये विचारलेला आहे विशालने बसने किती प्रवास किमी केला. म्हणजे आपल्याला बसने x किमी केलाय म्हणजे बसने 150 केलाय. तर बसने 150 केला असता तर तुम्हाला विमानाने त्याने प्रवास किती केलाय 1750 किमी केलाय. हे झालं तुम्हाला विमानाने केलेले आणि बसने केलेल्या प्रवासाचं अंतर. म्हणजे तुम्हाला जर इथं विचारलं असतं विमानाने किती किमी प्रवास केलाय तर ते सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे. म्हणजे अशा तऱ्हेने दिलेल्या शाब्दिक संरचनेमध्ये तुम्हाला हे जे सूत्र आहे वेळ = अंतर भागिले वेग हे सूत्र माहित असेल तर ह्या उदाहरणामध्ये दुसरा काहीही प्रॉब्लेम येण्याची आवश्यकता नाही. कारण की पूर्णपणे बेसिक कन्सेप्ट
सर्व आपल्या बॅचच्या विद्यार्थ्याच्या क्लिअर झालेले आहेत. कारण की कमीत कमी 12 ते 13 लेक्चर आपले प्रथम प्रकरणावरील झालेले आहेत. आतापर्यंत पूर्ण हा चॅप्टर संपलेला आहे आणि ह्या चॅप्टर मधील घटक चाचणीच्या दृष्टिकोनातून जे काही महत्वपूर्ण घटक आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण तरी सुद्धा प्रथम प्रकरणावरील संकीर्ण प्रश्न संग्रह पण तसेच मागील 4 ते 5 वर्षातील बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. त्यामुळं पुढील लेक्चरला सर्वांनी आवर्जून हजर राहायचंय आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायचंय. जे कोणी नवीन असतील त्यांनी शकुंतला मॅथ्स अकॅडमी YouTube चॅनलला फॉलो करायचंय आणि आमच्या बरोबर झिरो टू हिरो बनण्याच्या प्रवासामध्ये सामील व्हायचंय. चला, धन्यवाद. रजा घेतो.